नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तलाठी भरती 2025 तर याची तुम्ही तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, किती जागा सध्या स्थितीमध्ये रिक्त आहेत, पात्रता, अभ्यासक्रम, वयोमर्यादा, परीक्षा पॅटर्न याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यास मिळेल। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल तर त्याच्या संबंधीची बॅचेस तुम्हाला आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या ॲपवर बघायला मिळतील। अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला संपर्क साधा। बघा, महसूल विभागात राज्यभर सर्वाधिक 2471 पद आपल्याला रिक्त बघायला मिळतात, तेही तलाठ्यांची। बघा, हा पुढारी न्यूजपेपर मधील ही बातमी आपल्याला दिसते। जवळपास 2471 पद जे आहेत तर ते ऑलरेडी तलाठ्यांची आपल्याला इथं रिक्त पाहायला मिळतात। त्याचं नुकतंच नाव आता ग्राम महसूल अधिकारी हे झालेलं आहे। बघा, जर आपण महाराष्ट्र महसूल विभागाचं जर पाहिलं गेलं तर महसूल विभागामध्ये बघा, गट अ मध्ये मंजूर पद 144 आहेत। बघा, त्याच्यापैकी 604 आहेत, पण भरली किती गेलेली आहेत? 425, म्हणजे इथं जागा रिक्त आहेत। सगळ्यात जास्त गट क संवर्गातील जागा आपल्याला पाहायला मिळतात। बघा, 16,549 जागा भरल्या गेलेल्या आहेत, म्हणजे मंजूर आहेत, आणि त्याच्यापैकी फक्त 14,078 जागाच भरल्या गेलेल्या आहेत। म्हणजे आपल्याला इथं रिक्त जागांची जी संख्या जी आहे तर ती आपल्याला इथं जास्त बघायला मिळते। ओके, पुढे जर आपण मागील 2023 मध्ये आलेली जाहिरात पाहिली तर त्या जाहिरातीमध्ये जवळपास 4,644 जागा ज्या आहेत तर त्या आलेल्या होत्या। त्याच्यामध्ये S8 ही त्यांची वेतन श्रेणी होती। S8 वेतन श्रेणी असल्यामुळे त्यांचं वेतन हे 25,500 81,100 एवढं आपल्याला जे आहे पाहायला मिळतं। याच्यामध्ये काही भत्ते वगैरे ऍड होतात, म्हणजे हा तुमचा जो पगार आहे तर तो 35 ते 40 या दरम्यान जो आहे तर तो जात असतो। पुढे शैक्षणिक अर्हता जर पाहिली तर शैक्षणिक अर्हता पदवी आहे इथं, लक्षात घ्या। आणि पदवी म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी जी आहे तर ती इथं चालणार आहे। बघा, महाराष्ट्र शासन महसूल विभाग मुंबई यांच्याकडील 1/10/2010 अधिसूचना असणार तर उमेदवार कोणत्याही याचा मान्यता प्राप्त पदवीधर असावा, म्हणजे पदवीधर पाहिजे, हीच त्याची प्रमुख अट जी आहे तर ते त्यांनी तिथं टाकून दिलेली आहे। ओके, पुढे इथे MSCIT ची अट आहे आणखी। परंतु जर आता MSCIT नसेल तर लागल्यावर 2 वर्षाच्या आत तुम्हाला MSCIT जी आहे तर ती पूर्ण करावी लागते। तसेच माजी सैनिकांसाठी त्यांनी पदवीच्या ऐवजी त्यांनी तिथे ते पण सांगितलेले की SSC किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन जर असेल तरी ते तिथे जे आहे तर ते अप्लाय करू शकतात। माजी सैनिकांना मात्र तेवढी दिलेली आहे। वयोमर्यादा जर पाहिली तर किमान वयोमर्यादा म्हणजे कमीत कमी वय हे 18 लागतं आणि जास्तीत जास्त वय हे 38 लागतं, पण हे ओपन वाल्यांसाठी। परंतु जे उमेदवार कॅटेगरीमध्ये असतील त्यांच्यासाठी वयाची अट किती असते? 43 असते, हे एवढं लक्षात ठेवा। हे 38 हे जास्तीत जास्त वय आहे ओपन वाल्यांसाठी, आणि जे कोणी वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये येतं तर त्यांना 43 वर्ष वयाची अट असते। परीक्षेचं स्वरूप पाहिलं तर आपल्याला 4 विषय असतात जवळपास। एक मराठी, दुसरा इंग्रजी, तिसरा सामान्य ज्ञान आणि चौथा बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित, असे एकूण हे आपल्याला 4 विषय पाहायला मिळतात। प्रत्येक सेक्शनवर जवळपास 25-25 प्रश्न येतात। बघा, 25 प्रश्न, 25 प्रश्न, 25 प्रश्न, 25 प्रश्न। एक प्रश्न हा आपल्याला 2 गुणांसाठी बघायला मिळतो। 2 गुणांसाठी म्हणजेच 25 प्रश्नांची झाली 50 गुण। प्रत्येक सेक्शन हा 50 गुणांचा होता। 50 गुण, हा 50 गुण, म्हणजे 200 गुणांचा पेपर होता, आणि याच 200 गुणांच्या आधारे तुमचा कट ऑफ जो आहे तर तो निश्चित केला जातो। मागे नॉर्मलायझेशन झाल्यामुळे काहींना 200 पेक्षा जास्त देखील गुण जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळाले। वेळ होता 2 तास, म्हणजेच 120 मिनिटं तुम्हाला 200 प्रश्न जे आहेत तर ते सोडवायचे असतात। याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला इथं असं दिसतं बघा की पदवीसाठी बघा, पदासाठी पदवी ही कमीत कमी अर्हता असल्यामुळे सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा हा पदवी लेवलचा असेल। परंतु मराठी आणि इंग्रजी असे 2 विषय असतील की ज्यांचा दर्जा हा 12वी लेवलचा असणार आहे। ते लक्षात घ्या, मराठी आणि इंग्रजी यांचा दर्जा हा 12वी लेवलचा असणार आहे। सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी यांचा जो दर्जा आहे तर तो मात्र पदवी लेवलचा जो आहे आपल्याला इथं बघण्यास मिळतो। पुढे ही सर्व आहेत वेगवेगळी कागदपत्र आहेत, यांचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात। याच्यावर आपण सेपरेटही व्हिडिओ घेणार आहोत, तुम्ही बघून घ्या। बघा, तुम्हाला अर्जातील नावाचा पुरावा लागतो, म्हणजे तुमचं नाव जे आहे तर ते SSC वर जे नाव असतं 10वीच्या बोर्डाच्या सर्टिफिकेटवर तेच नाव तुम्हाला बाकीच्या ठिकाणी कॉमन लागतं। या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं जे आहेत तर ते बघायला मिळतात। या सर्व कागदपत्र आहेत। तर अशा पद्धतीने आपण जाणून घेतलं
तलाठी भरती 2025 साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी पात्रता काय लागते, वयोमर्यादा काय लागते, परीक्षा पॅटर्न काय असतं आणि या पद्धतीने तुम्ही जे आहे तर ती तयारी करू शकतात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे YouTube चॅनल आहे तर त्याला देखील तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.